कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाचा सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। मित्रांनो, ही मान्यता 3 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेल्या GRच्या माध्यमातून मिळालेली आहे। मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत शेतकरी भवन बांधण्याची योजना आणली होती। या योजनेच्या माध्यमातून राज्यभर कृषी उत्पन्न बाजार समिती जिथे जिथे आहेत तिथे शेतकऱ्यांना मुक्कामाची सोय व्हावी, तसेच शेतकऱ्यांच्या ज्या काही मूलभूत सोयी सुविधा तिथे उपलब्ध व्हाव्यात त्यांना, म्हणून हे शेतकरी भवन बांधण्याची योजना आणली होती। आणि या योजनेच्या माध्यमातून शासन काही प्रमाणामध्ये अनुदान देत असतं। ह्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने राज्यभर हे शेतकरी भवन बांधण्यास सुरुवात केलेली आहे। त्याच संदर्भामध्ये हे आज निर्गमित केलेलं आहे। आपण पाहू शकता, ह्या ज्या काय कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव आहे, त्या कोपरगावाने अंदाजित खर्च शासन दरबारी 1,73,80,605 रुपये इतका पाठवलेला आहे। इतका प्रस्ताव कोपरगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने पाठवलेला आहे। आणि शासनाने एक शासन निर्णय घेऊन ह्या अंदाजापैकी जवळपास 50% रक्कम, म्हणजेच 1 कोटी जे काही रक्कम होती 1,73,80,605 रुपयेपैकी 50% याप्रमाणे म्हणजे 76.46 लाख इतके शासन अनुदान देईल असं हा शासन निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच या कृषी उत्पन्न बाजार समितीला 76.46 लाख इतका निधी मिळणार आहे। आणि हा निधी जो आहे तो 50% आणि 50% अशा 2 टप्प्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि अशा प्रकारे हे शेतकरी भवन 1 वर्षाच्या आत बांधून पूर्ण व्हावं असंही या GRमध्ये सूचना दिलेल्या आहेत। अशा प्रकारे नवीन GR आणि नवीन योजना मी शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी घेऊन येत असतो। एका नवीन GR आणि नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर पुन्हा उपस्थित राहील। तोपर्यंत मी प्रतीक चंद्रकांत सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव आपली रजा घेतो। मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता, शेअर करू शकता। आणि आपले जे काय कोपरगावचे शेतकरी बांधव आहेत, आपले अहिल्यानगरचे जे काही शेतकरी बांधव आहेत, त्यांच्या माहितीसाठी जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।